स्वाभिमानीच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडे विविध मागण्यांसाठी तातडीच्या बैठकीची मागणी। विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते। त्याची पूर्तता राज्य सरकारने तातडीने करावी व गत वर्षी तुटलेल्या उसास दुसरा हप्ता 200 रुपये व चालू वर्षीच्या तुटणाऱ्या उसास 2700 रुपयांची पहिली उचल देण्यासंदर्भात कारखानदार व संघटनांची तातडीने बैठक लावण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडे करण्यात आली। मागील 5 वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकरी रसातळाला गेला आहे। त्यातच सोयाबीन, कापूस, तूर, दूध, साखर, डाळी आदींच्या पडलेल्या दरामुळे शेतकरी मातीमोल झाला आहे। उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकावा लागत आहे। रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे। DAP मध्ये पुन्हा 250 रुपयांची वाढ झाली आहे। कीटकनाशके, तणनाशकांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। सरकार हमीभाव जाहीर करते, पण हमीभावाचा कायदा अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीत शेतीमाल विकावा लागत आहे। परिणामी गेल्या 5 वर्षात शेतकऱ्यांचे कर्ज हे दुप्पट झाले। एका बाजूला केंद्र सरकार देशातील कॉर्पोरेट कंपन्यांचे 10 लाख कोटींच्या कर्जाचा निर्णय घेत ते कर्ज राईट ऑफ करत आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे कर्ज दुप्पट होते, हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। महायुती सरकारला शेतकऱ्यांनी भरभरून मते दिली आहेत। राज्य सरकारने येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपला दिलेला शब्द पाळून संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात आली। आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं आहे। या निवेदनामध्ये आम्ही या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की 100 दिवसामध्ये आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, याची आठवण जिल्हाधिकारी मार्फत आम्ही त्या ठिकाणी त्यांना करून दिलेलं आहे। त्याचबरोबर हा 7/12 कोरा तर आमचा झालाच पाहिजे। त्याशिवाय या वर्षीचा गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास 1.5 महिना लोटला तरी सुद्धा आमच्या ऊसाचा भाव अजून ठरलेला नाही। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अजित पवार, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष धनाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजाराम देसाई, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील, विक्रम पाटील, सचिन शिंदे, कोल्हापूर शहराध्यक्ष संदीप चौगले, सुरेश माहुंटकर, तानाजी मगदूम, नामदेव भराडे, बसगोंडा बिराजदार, विशाल चौगले यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी युवराज पाटील, सरवडे। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।